बरोबर आहे. आता आपल्या बऱ्याच आता ऐतिहासिक असतील, पौराणिक गोष्टी असतील हं. किंवा आत्ताच्या काळाचे म्हणजे आता अरेबियन असेल, ग्रामीण शैलीचे चित्रपट आहेत. मग प्रत्येकाचा विषय वेगळा, हो, मटेरियल वेगळं हो. किंवा पॅटर्न वेगळा. मग तो कसा त्याचा अभ्यास कसा करता त्या गोष्टीचा सगळ्या? खरं तर विषय वाचल्यामुळं हा कुठला विषय आहे? त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी जरी फिल्म करायचं म्हणलं, तर हां. महाराष्ट्रात जिल्हा बदल एक भाषा हां, बदलते. बरोबर आहे. म्हणजे असं जसं जिल्हा बदल एक कॉस्ट्यूम बदलतो. पश्चिम महाराष्ट्र वेगळा, हां, हां. हो, विदर्भ हो. मराठवाडा वेगळा, हो. कोकणी पॅटर्नमध्ये पॅटर्न तुम्ही वेगळा. हां. म्हणजे मला असं वाटतं, की हं. जिल्हा बदलला तर कॉस्ट्यूम सुद्धा हो. बदलल्यासारखे वाटतात नक्की, मला. नक्की, नक्की. हां. त्याच्यामुळे त्या विषयाला पकडून किंवा मग तसं कुठं आपण शूट करतो. हं. त्याच्यानुसार मग ते कॉस्ट्यूम आम्ही ठरवले जातात. ते कॅरेक्टर कसे आहेत, काय कॅरेक्टर त्याच्यावरती तसे ठरतं. तसं. बरं आता हे कॉस्ट्यूम डिझाइन करताना ठीक आहे. आता तुम्ही स्केचेस केले किंवा पेंटिंग केलं, हं, रेफरन्स काढले. हं. मग नंतर आपण काय होतं, की समजा आता उदाहरणार्थ XYZ कोणतरी कलाकार आहे. त्याचे मेजरमेंट घेणं म्हणजे आता पुढे नक्की प्रोसेस काय असते? जर आता समजा आपण सगळं केलंच, हं, एक कॉस्ट्यूम बनवलेत किंवा काय करतायत. हं, हं, त्यानुसार मग स्टोरी जेव्हा वाचून मग ॲक्टरचं डन होतं. हं, जेव्हा ॲक्टर डन होतात, हं. तेव्हा मग ते कॉस्ट्यूम आपण जे बनवतोय, बरोबर. जे आपण डिझाइन केले ते त्यांना सूट होतील का? हं, मग हं. त्यांचं मेजरमेंट जाऊन घेऊन येणं. बरोबर. म्हणजे इव्हन मेजरमेंट, चपला बुटांची साईज, टोपींची साईज, फेट्यांची साईज हो, हो. हे सुद्धा घेऊन येऊन हां. मग त्या गोष्टी एजिंग करून म्हणजे हो. गावाकडची जर स्टोरी असेल, हं, हं. तर काय आपण नवीन कपडे घेतल्या आपण घालू शकत नाही कोणावर. नाही, नाही, नाही. बरोबर. मग ते कपडे घेऊन त्यांना एजिंग करून, वॉश हं. करून, वापरून मग त्यांच्यावर आम्ही लूक टेस्ट ट्रायल करतो. बरोबर आहे. पण असे कुठले कलाकार, की ज्यांच्यावर काम करायला तुम्हाला छान वाटलं, की यार ह्या माणसावर मला आनंद वाटला, त्यांनी काय 4 गोष्टी शिकवल्या. असे कुठल्या कलाकारांची मला तुम्ही नावं घेऊ शकता? मला तर असे खूप कलाकार आहेत. हां, मला हां. त्यांच्यासोबत काम करायला खूप जास्त आवडतं. हं, तसं ओळखीचेच म्हणलं तर खूप लोकं आहेत. हं. तसं छायाकदम ताई एक नंबर माणूस आहे. बरोबर आहे. हां. माणूस म्हणून ते खरंच एक नाही नंबर आहेत. आटपाडी ॲक्टर नाईट्सात म्हणून एक आटपाडी नंबर आहेत. नाईट्सात आपण एकत्र काम केलेलं. आटपाडी नाईटला तर आपण एकत्रच काम केलं. बरोबर आहे. हां, हां. आर्ट आणि कॉस्ट्यूम हं, हं. असं मिळून आपण एकत्र काम केलं. तर किती छान ॲक्टर आहेत. बरोबर आहे. मला तर त्यांच्यासोबत काम करायला खूप कम्फर्टेबल वाटतं. आम्ही फ्रेंडली वाटतं किंवा हां, इव्हन त्यांना सुद्धा हां, हां. त्यांना कळलं की पुढं की नामदेव कॉस्ट्यूम करतोय. हं, तर हं. त्या इव्हन मेजरमेंट सुद्धा सांगत नाही. बरोबर आहे. हां. नामदेवला माहिती आहे घे. तर असे खूप सारे ॲक्टर आहेत. अजून कोणते जसं कोणते की आहेत? अनिल नगरकर. हां, हां. अनिल नगरकर ज्याला कळलं की कॉस्ट्यूम नामदेव करतो. हं. तर मग तो ठीक आहे. मग नामदेव जे करते मला ओके. त्याचे मेजरमेंट पण तो सांगत नाही कुणाला. इव्हन तो जेव्हा जिथं ॲक्टर म्हणून डन होतो, तेव्हा तिकडे सांगतो की नामदेवला घ्या, हां. की नामदेव माझे कॉस्ट्यूम छान करून देईल. बरोबर, बरोबर. ते झाले, सुरेश विश्वकर्मा झाले, हं, हं. आकाश ठोसे झाले. खूप सारे लोक आहेत, बरोबर आहे. की ज्यांना मेजरमेंट सगळं की ओके चालेल. वाटतं.